श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. 6 जूनला आहे दर्श अमावस्या. वैशाख अमावस्या म्हणून सुद्धा ही अमावस्या ओळखली जाते. तुमचं स्वतःचं घर असू द्या किंवा भाड्याचं घर असू द्या, कारण बऱ्याच वेळेला प्रश्न विचारला जातो की ताई हा उपाय रेंटच्या घरामध्ये करू शकतो का? तर हो, करू शकतो. तुम्ही तिथे राहता म्हणजे तुम्ही त्या वास्तूत राहता, मग ती वास्तू तुम्हाला नकारात्मक प्रभाव देत असेल किंवा सकारात्मक प्रभाव देत असेल, पण त्या वास्तूत तर तुम्ही राहता म्हणून तिथे सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. जर तुमच्या घरामध्ये सतत आजारपण आहे, तुम्ही ट्रीटमेंट घेताय, दवाखाने बदलले, एकाचं झालं की दुसऱ्याचं झालं की तिसऱ्याचं, किंवा दवाखाना करताय पण काहीच तुम्हाला कुठलाच गुण येत नाहीये, तर अशा वेळेला त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या घरामध्ये भीती वाटत असेल, घरामध्ये काहीतरी नकारात्मक ऊर्जा आहे, त्यामुळे घरामध्ये भांडणं होतात, पैसा टिकत नाही, किंवा अगोदर जिथे राहत होतं तिथे घरातील सगळे व्यक्ती जे आहेत ते व्यवस्थित वागत होते, पण आता घरामध्ये वातावरण बदललेलं आहे, कोणी कोणाचं ऐकत नाहीये वगैरे, किंवा तुम्हाला पितृदोषाचा त्रास होत आहे, तुमच्या जागेमध्ये नकारात्मक ऊर्जा आहे, तुमच्या जागेमध्ये काहीतरी बाधा आहे, किंवा तुमच्या घरातील कोणावर तुम्हाला असं वाटतं की बाहेरील बाधा, नजर दोष, या सगळ्या गोष्टी काहीतरी झालेल्या आहेत, त्याचा स्पेसिफिक एखाद्या व्यक्तीला त्रास होत आहे, तर तुमच्या घरात जी काही निगेटिव्हिटी असेल, नकारात्मकता असेल, ती मुळासकट निघून जावी. आणि हा जो काही त्रास होत आहे, फक्त हाच नाही, म्हणजे तुमचं कोणतंच काम होत नाहीये, कामामध्ये अडथळे येत आहेत, कष्ट करताय, मेहनत करताय, पण ग्रोथ कुठेतरी थांबलेली आहे, तुमची प्रगती खुंटलेली आहे, तर त्यावेळी सुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे तो करू शकता. मी स्वतः हा उपाय जो आहे तो बऱ्याच वर्षापूर्वी केलेला आहे. अशात तरी मी हा उपाय केलेला नाहीये, पण मी जेव्हा उपाय केला होता, खरंच आपल्याला असं वाटतं की जसं काही माझ्या मागे काहीतरी बांध होती, माझ्या डोक्यावर काहीतरी ओझं होतं आणि ते सुटलेलं आहे. आता मोकळं माझी सगळी कामं व्हायला लागलेली आहेत, मार्ग दिसायला लागलेले आहेत, असे बरेच अनुभव तुम्हाला येऊ लागतील. पण परत एकदा सांगते, हा जो उपाय आहे ना, तुम्ही व्यवस्थित ऐका, अर्धवट करू नका, तुमचंच नुकसान होऊ शकतो. त्याच्यामुळे आता इथून पुढे ज्या पद्धतीने सांगणार आहे त्या पद्धतीने करा. बऱ्याच वेळेला काय, हा माझ्या लक्षात आलं तसं, पण नाही, जी मेन गोष्ट असते ती राहून जाते आणि मग इथे तुम्हाला नकारात्मक प्रभाव सुद्धा बघायला मिळू शकतो. सर्वात अगोदर ही गोष्ट क्लिअर केली. आता करायचं काय आहे, 6 तारखेला आहे अमावस्या, तर तुम्हाला 5 अमावस्या, 7 अमावस्या, किंवा तुम्हाला समजा 2 जरी अमावस्या तुम्ही हा उपाय केला, तुम्हाला वाटलं हो खूप रिलीफ मिळाला की ठीक आहे, आता मला याच्यानंतर करायची गरज नाही, तुम्ही करू नाही शकत. म्हणजे काय की तुम्हाला कितीही, असं काही नाही की एवढ्याच अमावस्या करा, तेवढ्याच अमावस्या करा, तुम्हाला किती अमावस्या हा उपाय केल्यानंतर फरक वाटतो तोपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता, काही हरकत नाही. जास्तीत जास्त 5 करा, त्याच्यानंतर गॅप द्या, परत वाटलं तुम्हाला कधी तर तुम्ही करू शकता. यासाठी कोणताही संकल्प नाही, काहीही नाही. हा उपाय संध्याकाळी सूर्यास्तानंतर करायचा आहे, झोपण्यापूर्वी, रात्री झोपण्यापूर्वी हा जो उपाय आहे तो करायचा आहे. यासाठी काय करायचं, एक मुठभर तांदूळ घ्यायचे, फक्त मुठभर, आपल्या मुठीमध्ये बसतील एवढे तांदूळ घ्यायचे, आणि फक्त तेवढेच तांदूळ त्याच्यामध्ये मीठ न टाकता, काही न टाकता शिजवून घ्यायचे, तेवढाच भात बनवायचा, 1 मूठ तांदळाचा भात बनवायचा. आता इथे प्रश्न येईल की दुपारचा वगैरे भात असेल तर मग सगळ्यांना खाण्यासाठी बनवला, त्याच्यातून काढून ठेवला, तर नाही. स्पेशल या उपायासाठी तुम्हाला भात बनवणं होत असेल तर हा उपाय करा, नाही तर करू नका. अगदी क्लिअर स्पष्ट सांगते. तर मुठभर तांदूळ घ्यायचे, त्याचा भात शिजवायचा छोट्याशा पातेल्यामध्ये, तो भात शिजल्यानंतर थंड होऊ द्यायचा. त्यानंतर हा जो भात आहे तो एका वाटीमध्ये टाकायचा, वाटीमध्ये त्याला चांगला दाबून घ्यायचा, आणि त्यानंतर एक तुमच्याकडे जर केळीचं पान असेल तर तुम्ही केळीचं पान घ्या, किंवा मी कशावर केलं होतं बघा, तुम्हाला सांगते. मी जो आपला वहीचा पुठ्ठा असतो ना, मुलांच्या वह्या वगैरे असतात बघा, तर खराब झालेल्या वहीचा जुन्या एखादा पुठ्ठा असतो, तर तशा पुठ्ठ्यावर मी हा उपाय केलेला आहे. किंवा तुम्ही जाडसर आपला पेपर घेऊ शकता, पेपर 4-5 पदरी घडी घालू शकता, जाडसर करू शकता, त्याच्यावर करू शकता, किंवा एखादं कोणतं मोठ्या पानाचं झाड वगैरे, म्हणजे तुमचं तुम्ही, किंवा पत्राळी असेल, द्रोण असेल, त्याच्यामध्ये सुद्धा करू शकता, काही हरकत नाही. मग त्या भाताची जी आहे ती आपल्याला मूद बनवायची आहे. मूद म्हणजे काय की भात वाटीमध्ये टाकायचा, त्या वाटीसारखा आकार, आणि तो त्या जे काही तुम्ही घेतला असेल पान, द्रोण, त्याच्यामध्ये तो पलटा करायचा, म्हणजे त्याची आपण मूद बनवली, म्हणजे एक पिंडासारखं आपण ते बनवलं. नंतर
तो जो भात आहे त्याच्यावर तुम्हाला थोडंसं हळद कुंकू अर्पण करायचं आहे. तो जो भात, आता ही प्रोसेस जी आहे ती आपण किचनमध्येच करत आहोत. किचनमध्येच आपण भात शिजवला, त्यानंतर तिथे काय कशावर तुम्हाला ठेवायचं आहे ती तुम्ही पुठ्ठा किंवा पान पत्रावळी काहीतरी घेतली, त्याच्यावर हा भात वाटीमध्ये हे करून ठेवला, त्याच्यावर हळद कुंकू अर्पण केलं, त्याच्यावर थोडंसं आंबट दही अर्पण करायचं आहे. आता दही सुद्धा आहे की तुम्ही खाऊन उष्ट वगैरे केलेलं नसावं. आता मी तुम्हाला व्हिडिओ अगोदरच देत आहे, उद्या अमावस्या आहे, तुम्ही आज थोडंसं दही लावा, त्यातलं दही याच्यावर टाका, किंवा छोटंसं बघा दह्याचं पॅकेट वगैरे बाहेर विकत मिळतं, तर स्पेशल थोडंसं दह्याचं आणा, तुमच्याकडे खुल्लं मिळत असेल तर दही आणा आणि याच्यावर थोडंसं दही. आता याच्यावर टाकलेलं दही, उरलेलं दही नंतर तुम्ही खाऊ शकता, पण अगोदर उष्ट केलेलं वगैरे दही याच्यावर टाकू नका. थोडंसं दही टाकायचं त्यानंतर. आणि हा उपाय आता कधी करायचा आहे? रात्री झोपण्यापूर्वी. तुमच्या घरातले आता सगळे झोपले, आता कुणी म्हणजे तुमच्या वॉशरूममध्ये बाथरूममध्ये कुणी जाणार नाहीये. आंघोळ, जिथे आपण स्नान करतो आंघोळ करतो ती बाथरूम, तर बाथरूममध्ये आता कोणीच जाणार नाहीये, तर तिथे हा जो उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे. हे तयार केलं आपण, त्यानंतर हे उचलायचं आहे आणि तुमची जी वॉशरूम आहे, तुमची जी बाथरूम आहे, तर बाथरूममध्ये जे पाणी जायची आपली मोरी असते की जिथून पाणी जातं, पूर्ण बाथरूम असतं जिथून पाणी जातं, तिथे ही जी पत्रावळी आहे दही भात ठेवलेली ही तिथे तुम्हाला ठेवायची आहे. आणि त्यानंतर बाथरूमचं दार लावून घ्यायचं. जागेतील तुम्ही जिथे कुठे राहता त्या जागेतील नकारात्मकता दूर करण्यासाठी हा सर्वात प्रभावशाली विना खर्चिक उपाय आहे. आणि हा कशासाठी आपण हा दही भात ठेवतो बघा, ज्या काही म्हणजे न दिसणाऱ्या अतृप्त ज्या नकारात्मक ऊर्जा आहेत त्या सर्वांसाठी हे आहे की त्या आजूबाजूला ज्या आहेत त्या तृप्त होतात आणि त्यांचा जो नकारात्मक प्रभाव आहे तो तुमच्या आयुष्यावर पडत नाही, एवढा प्रभावशाली हा उपाय आहे. आता रात्री तुम्ही बाथरूम लावून घेतलं, त्याच्यानंतर तुम्ही झोपी जाऊ शकता, परत त्या बाथरूमचं दार उघडायचं नाही. आता दुसऱ्या दिवशी सकाळी तुमच्या घरातली मंडळी जेव्हा उठतात 7 वाजता 6 वाजता, तर त्याच्या अगोदर दुसऱ्या दिवशी सकाळी अगदी 5-5:30 वाजता लवकर उठायचं आहे. कोणत्याही व्यक्तीने, असं काही नाही की कोणी उठावं काय उठावं किंवा ज्याने हा रात्री ठेवला त्यानेच उठावं का, असं काही नाही. पण जो व्यक्ती म्हणजे घाबरणारा नाहीये किंवा या गोष्टीला तो असा स्ट्रॉंग आहे त्या व्यक्तीने हे करायचं आहे, म्हणजे या गोष्टी पाळणारा. कारण आता सकाळी उठल्यानंतर तुम्हाला सगळ्यात अगोदर म्हणजे तुम्ही वॉशरूम वगैरे पण काही नाही, तुम्ही झोपेतून उठले की त्या बाथरूमकडे जायचं, बाथरूमचं दार उघडायचं, ते जशाला तसं ठेवलेलं आहे. बऱ्याच वेळेला काय होतं की जो भाताची मूद आपण ठेवलेली आहे त्याचा एक घास खाल्ला आहे किंवा बऱ्याच वेळेला तो भात इकडे तिकडे पडला आहे, कुणीतरी त्याला चिवडलं आहे, असं आपल्याला दिसू शकतं. तर घाबरायचं वगैरे काही नाही, कारण आपण त्या शक्तींसाठीच हे ठेवलेलं आहे. आणि बऱ्याच वेळेला असं काही दिसत सुद्धा नाही, तरी सुद्धा काय करायचं, त्या पत्राळी सहित त्या पुठ्ठ्या सहित ज्याच्यावर तुम्ही भात ठेवलाय त्याच्या सहित तो भात उचलायचा, व्यवस्थित उचलायचा. आपल्या घरात तो इकडे तिकडे पडता कामा नये, तो व्यवस्थित उचलायचा आणि डायरेक्ट आपल्या घराचं दार उघडून तुमच्या सोसायटीच्या खाली असेल किंवा तुमचं बैठक घर असेल, तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे उकिरडा असेल, जिथे कुठे कचरा वगैरे तुम्ही टाकायची अशी काही तुमच्या कॉलनीमध्ये वगैरे कुठे जागा असेल तिथे हा दही भात ठेवून द्यायचा. किंवा असं काही नसेल तर जिथे कुठे मोकळी जागा आहे की जिथे काही म्हणजे कोणाचा पाय वगैरे पडणार नाही, अशा ठिकाणी तो भात जो आहे तो तुम्हाला ठेवून द्यायचा आहे. घरातून तुम्ही बाथरूम मधून हा भात घेऊन तुम्ही जिथे कुठे ठेवणार आहात तिथपर्यंत तुम्हाला कोणाशी बोलायचं नाहीये आणि एकदा भात घेऊन जाताना तुम्हाला मागे वळून बघायचं नाहीये. तुम्ही घरातून जेव्हा बाहेर पडता तर दार लावायला सुद्धा मागे वळून बघायचं नाही, आपलं सरळ चलता चलता असंच आपल्या मागच्या हाताने दार लावून घ्यायचं किंवा घरातील कोणत्या तरी व्यक्तीला सांगायचं की मी बाहेर चाललो आहे, दार लावून घे म्हणून. दार लावून घ्यायचं, न बोलता मागे वळून न बघता जायचं. जिथे कुठे तुम्हाला भात ठेवायचा, उकिरडा डस्टबिन काय असेल तिथे तो टाकायचा, ठेवायचा. त्यानंतर तिथून घरी येताना सुद्धा मागे वळून बघायचं नाहीये, डायरेक्ट घरी यायचं. अगोदरच काय करायचं की तुम्ही झोपेतून उठले तर भात टाकायला जाण्यापूर्वी, भात उचलण्यापूर्वी दरवाजामध्ये पाणी ठेवायचं किंवा घरातल्या कोणाला तरी सांगायचं. आल्यानंतर बाहेर
पायावर थोडंसं पाणी घ्यायचं, त्यानंतर घरामध्ये यायचं, बाथरूममध्ये जायचं, स्वच्छ हातपाय धुवायचे, चूळ भरायची. तुम्हाला जर त्याच वेळेला स्नान केलं, आंघोळ केली तर अतिशय उत्तम, पण चूळ किंवा पाय धुवायचे, देवाजवळ जायचं, देवाला नमस्कार करायचं. माझ्या घरातली सगळी इडापिडा निघून गेलेली आहे, माझ्या घरामध्ये आता देवी देवतांचा सकारात्मकतेचा वास आहे, माझ्या घरात सकारात्मकता आहे. तुमची जी कुलदेवी असेल, कुलदेवीचं 11 वेळा नाव घ्यायचं, दुरुरच नमस्कार करून देवाला, आणि त्यानंतर आपापली जी कामं आहेत ती करायची आहेत. तर या पद्धतीने हा साधा सोपा उपाय आहे, पण हे करणं महत्त्वाचं आहे की जाताना मागे वळून न बघणं, कोणाशीही न बोलणं, आणि येताना सुद्धा मागे वळून न बघणं, कोणाशीही न बोलणं, हे तितकंच महत्त्वाचं आहे. आता इथे प्रश्न येऊ शकतो की ताई आमचं टॉयलेट बाथरूम एक असेल तर कसं करायचं? मग बघा, तुम्ही हा उपाय करू नाही शकत, कारण कसं, मग तुम्ही दुसरे उपाय करा. आता प्रत्येकानेच हा उपाय करावा असं काही नाही. मग तुम्हाला हे शक्य नसेल, एकच बाथरूम आहे, टॉयलेट आहे, मग तुम्हाला तिथे जावं लागतं, तर हा उपाय करू नका, कारण दुसरा ऑप्शन नाहीये. तुम्ही हा उपाय करू नका. आणि टॉयलेट बाथरूम तुमच्याकडे वेगवेगळे असतील पण अटॅच आहेत, तर काय करू शकता, जिथे आपलं आंघोळीचं पाणी जातं, जी मोरी असते, तिथे आपल्याला हा भात ठेवायचा आहे. आता ज्यांच्याकडे सिंगल रूम आहे आणि एकच टॉयलेट बाथरूम आहे, फ्रँकली सांगते, हा उपाय करू नका. तुमच्यासाठी हा उपाय नाही, कारण प्रत्येक उपाय हा प्रत्येकासाठीच नसतो. म्हणजे तुमच्यासाठी आहे पण तुम्ही तो करू शकत नाही, मग त्याला काय करणार, त्यापेक्षा न केलेला बरा. कारण एक वेळा हा जो भात आहे तो बाथरूममध्ये ठेवल्यानंतर आपल्याला त्या बाथरूममध्ये जायचं नाहीये किंवा त्या बाथरूमचं दार सुद्धा उघडायचं नाही. आता तुमच्या बाथरूमला जर डोर नसेल तर पडदा वगैरे तर काही असेल तो ओढून घ्यायचा आहे, त्यानंतर त्या बाथरूममध्ये जायचं नाही. अगोदरच तुम्ही जो उपाय करणार आहात, तुमचे मुलं असतील, मिस्टर असतील, जे कोणी असतील, त्यांना सांगून ठेवा की बाथरूममध्ये जायचं नाहीये, किंवा मग तुम्ही लॉक लावलं तरी चालेल, कोणी जर ऐकत नसेल तर. पण तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी पाळणं होत असतील तर हा उपाय करा, नाही तर करू नका. दुसरे इतर खूप सारे उपाय आहेत, ते आपण करू शकतो. हाच उपाय करावा म्हणून असं काही हे नाहीये. तर आय होप मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. जमत असेल तर हा उपाय करा, नाही तर करू नका, पण अतिशय प्रभावशाली हा उपाय आहे. श्री स्वामी समर्थ.